रसिको हो, नमस्कार. बऱ्याचदा असं होतं की आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो आणि त्यावेळी मोबदल्यात आपल्याला एक छोटंसं थँक्यू किंवा कौतुकाची थाप, आभार हे अपेक्षित असतं. आणि ही अपेक्षा चुकीची नाही, हा मानवी स्वभावच आहे. पण बऱ्याचदा ती अपेक्षा पूर्ण होईलच असं नाही. अनेक जण या समाजामध्ये असे आहेत की जे थँकलेस जॉब करतात आहेत. पण आपण एक सामान्य व्यक्ती म्हणून ही घटना कशी पाहावी किंवा या घटनेशी आपण कशा पद्धतीने डील करावी, तर यासाठी ही गोष्ट नक्की ऐका. एकदा दोन साधू प्रवासाला निघाले होते. वाटेत एक नदीचं पात्र होतं आणि ते पार करून त्यांना जायचं होतं. फार पाणी नव्हतं, गुडघाभर पाण्यातून त्यांना प्रवास करायचा होता. पण त्याच वेळी एका तटावरती एक म्हातारी बाई होती, जिला ती नदी पार करणं सुद्धा अवघड होतं. एका साधूने पटकन त्या स्त्रीला विचारलं की मी तुम्हाला मदत करू का? तिनेही मदत मागितली. त्या व्यक्तीने, साधूंनी त्या आजीला खांद्यावरती घेतलं आणि आपला प्रवास करत नदीच्या दुसऱ्या टोकावरती आले, किनाऱ्यावर आले आणि त्यांनी त्या आजीला तिथे उतरवलं. पुढचा प्रवास सुरू झाला. दोघेही जण चालू लागले. पण वाटेमध्ये दुसरे साधू मात्र काहीच बोलेना. त्यावेळी पहिल्या साधूने त्यांना विचारलं, काय झालं, कसल्या विचारात आहेस, काहीच बोलत नाहीये. त्यावेळी त्या साधूंनी सांगितलं की आपल्याला अशी शिकवण देण्यात आलेली आहे की परस्त्रीला स्पर्श करणं हे पाप आहे. आणि असं असताना तू मगाशी त्या आजीला तू सहजपणे उचलून घेतलं, दुसऱ्या किनाऱ्यावर सोडलं. त्यावेळी ते साधू म्हणाले, अरे बापरे, तू मगापासून या विचारात आहेस तर? अरे, ती परस्त्री असली तरी आपल्या संस्कृतीमध्ये परस्त्री ही मातेसमान मानली जाते. आणि त्यात तर ती वयस्कर बाई आहे, तिला मदतीची गरज होती, मी मदत केली, विषय तिथेच संपला. आणि प्रश्न राहिला मनाचा, मन चंगा तो कथोटी में गंगा, नेकी कर दर्या में डालिया म्हणी कशासाठी आहे? तर आपण जे काम केलं, चांगलं काम, ते काम करून विसरून जायचं. आपल्या पाप पुण्याचा हिशोब लोकांनी जरी ठेवला नाही तरी त्याच्याकडे तो हिशोब नक्की असतो. म्हणून आपल्याला शक्य तेवढं चांगलं कर्म करत राहायचं आणि त्याच्या मोबदल्यात कोणी आपलं कौतुक करेल ही अपेक्षा तिथल्या तिथे सोडून द्यायची आणि परमेश्वराला आभार मानायचे की हे सत्कर्म करण्याची बुद्धी तू आम्हाला दिली. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुमची निराशा होईल, कोणी तुम्हाला थँक्यू किंवा रिटर्न तुमचे आभार मानणार नाही, त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल. धन्यवाद.